असतील, कुठेही असो. मग तिथून म्हणून मी म्हटलं पहिल्या दिवशी सावर्ड्यावरनं ते नारंगीला आल्यात, पण वाय चंदन सर आल्यात एक. म्हणजे ते कुठेही असो, पण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा म्हटली खरं प्रशांतजी आदवडे जे आवर्जून आपला वेळ या स्पर्धेत, त्यांचंही पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये जोडल्या, त्यांच्याही काही आठवणी आहेत या मैदानाशी जोडलेल्या, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाशी जोडलेल्या, त्यांचाही आढावा घेतलेला तिथे. पुन्हा एकदा स्वागत आहे प्रशांतजी आपलं या आजच्या दिवसातील चौथ्या सामन्यात. थँक्यू सो मच तुकाराम मांगेले सर. खरं तर ज्यावेळेस मी इकडे आलो त्यावेळेला स्वर्गीय रतनबुवा चषकाला 4 दिवस समालोचन करून मी विरारमध्ये दाखल झालो होतो. आणि त्यावेळेला कोपरीमध्ये राजाराम पाटील आहेत. ते मला सांगायचे की तुम्ही समालोचक आहात ना, मग नारंगीमध्ये खूप चांगल्या मॅचेस होतात, खूप चांगल्या मॅचेस होतात, दर्जेदार मॅचेस होतात. पण ते सांगत होते परंतु योग्य येत होता. परंतु 2013मध्ये आपण बघितलं यंगस्टर पापड जेव्हा ती स्पर्धा जिंकली त्यावेळेला इथे येण्याची संधी मिळाली. कॉम्बॉक्समध्ये इथली हिरबळ, इथली माणसं, अगदी सर्व काही अगदी निश्चितच हृदयात साठवून ठेवण्यासारखं होतं. आणि प्रत्येकाला या मैदानाने ओळख दिली. 2013मध्ये ही स्पर्धा केल्यानंतर आणखीन विरार, वसई, नालासोपारा, बाकी ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे यंगस्टर पापडीनं जिंकलेला त्यावेळेला जो सामना होता तो देखील निश्चितच खूप चांगला होता, रोमर्षक होता. ती एक आठवण होती. आणि राजाराम पाटील यांच्यामुळे मी या ठिकाणी नारंगीचं मला उत्सुकता होती, त्या ठिकाणी मी आलो. आज तुकाराम मांगेला सर भेटले, शांताराम घरात सर भेटले, महेश मांगेला सर भेटले, अनेक माणसं या ठिकाणी या निमित्तानं भेटत आहेत. खूप चांगला छोटू यावेळेला मनगटाचा वापर. तर यावेळेला ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नाही. मग असे तुम्ही एक उल्लेख केला होता की आई जीवदानीचा उत्सव असेल, आई जीवदानीची यात्रा असेल, आई एकविरीची यात्रा असेल, उत्सव असेल, तसा रौप्य महोत्सव इथे देखील चालू आहे. एक मोठा उत्सव आपण या ठिकाणी रौप्य महोत्सव पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून फक्त खेळाडूच नाही तर इथे समाजोगाला देखील एक व्यासपीठ देण्याचं काम नारंगी ग्रामस्थ मंडळाने केलेलं आहे. ओके, तर त्यावरती चर्चा होईल. तुझा मॅचच्या दिशेने जाऊया आपण. सलामी जोडी मैदानात विकास आणि अनिल. पायावरचा चेंडू होता, पायावरच्या चेंडूला फ्लिक केला चेंडूला स्क्वेअर लेगला बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. तुम्ही उल्लेख केला म्हणजे घासकोपरीचं ते गाव आणि गमतीनं म्हणजे आमचे गरम पाटील आहेत, तिथून महेश पाटील गमतीनं म्हणायचे ज्यावेळेला शांताराम आणि आम्ही ज्यावेळेला कॉमेंट्री करायचो या मैदानावरती, आणि ती कॉमेंट्री ऐकून आहे ना, ते त्यांच्या गावात पण कॉमेंट्री करायचे. ते सांगायचे बोल शांताराम, बोल तुकाराम, असंही काही घडायचं. म्हणजे याही आठवणी आहेत या घासकोपरी गावाशी जुडलेल्या. खूपच गमतीशीर आठवणी या ठिकाणी सांगतायत. तुकाराम मांगेला सर चेंडू ड्राईव्ह केला आहे, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या या ठिकाणी वाढते, धावसंख्या पोचली ते 6 वरती. परंतु विरारमध्ये आल्यानंतर एक वेगळी आठवण मी सांगेल. स्वर्गीय रतनबुवा चषक केल्यानंतर फक्त 1000 रुपयाची स्पर्धा, माझी ओळख नव्हती या ठिकाणी, 1000 रुपये रकमेची स्पर्धा मला करावी लागली. एक मोठी स्पर्धा केल्यानंतर तीही या ठिकाणी गाचकोपरी गावामध्ये. त्यामुळे क्रिकेटमध्ये सगळं होत असतं आणि ती ओळख आहे. म्हणजे तिथून झालेला प्रवास आणि इथून या चेंडूला खेळे मिडविकेच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, षटकार. म्हणजे ज्यावेळेला आपण सुरुवात करतो आणि जशी तुम्ही आठवणी काढल्या बघा, ती 1000ची स्पर्धा असेल, घासकोपरी गाव असेल, तिथून सुरू झालेला प्रवास, नारंगीशी जोडलेलं नातं, आणि तिथून तुम्ही स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं आज जे स्थान आहे त्यालाही महत्त्व आहे. पण ते मिळवत असताना जे ऋणानुबंध, जे संबंध कदाचित नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाशी जुळले, ती चर्चा का करतोय? इथून ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. चर्चा काय करतोय? कारण आपण जिथून येतो, आपण तिथून सुरुवात करतो किंवा आपण किती मोठे होतो, परंतु ते आपलं जे संबंध जे बनले जातात कदाचित ती विसरता येत नाही. त्या निमित्तानं जन्मभूमी आणि कर्मभूमी ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या भूमी असतात. त्यामध्ये आपण बघितलं तर आज जन्मभूमीला देखील विसरायचं नाही, कर्मभूमीला देखील विसरायचं नाही आहे. धावफलक दाबा 14, विकास 7, अनिल 7, एक दोघांना खूप चांगली साथ देत आहेत. नारायण गोलंदाजी मार्कवरती सज्जसे, राईट अप ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग मैदानावरती धावफलकावरती निश्चित धावा पडते. धावसंख्या या ठिकाणी होते ती 15. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 15 धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना संतोष मोहोळ संघाच्या ऐक मधुर संगीत आणि चर्चा जारी राहील.
त्याची आठवण झाली बघा. ज्यावेळेला तुम्ही काम करणार, तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवणार, मग मस्का मारायची वेळ पण येणार नाही कोणाला. म्हणून ते कर्तृत्व आहे तुमचं की आज तुमचा प्रवास नक्कीच ज्या पद्धतीने झाला आहे, म्हणजे पूर्ण मोठी स्पर्धा म्हटली. प्रशांत जाधव यांचा आवाज आपल्याला कळतं. चर्चा तृतीय वेळ तुरतात मॅचच्या दिशेने धावूया, जिथून दोन संघ मैदानावरती खेळतात. संतोष भुवनचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला नॅम्या बॉईज मोरेगाव. दोन संघाविषयी नक्की चर्चा होईल. एक आदिती 11 संतोष भुवनचा संघ 2019 जो चॅम्पियन संघ ठरला होता या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. आणि आता संतोष भुवनचा संघ खेळतोय आणि त्यांच्या समोर असा संघ आहे, मी तुमच्या दिशेने येतात नॅम्या बॉईज मोरेगाव. गेल्या 2 वर्षामध्ये या संघानं वसई तालुका एक गाव एक संघामधनं खेळताना चांगला खेळ दाखवला आहे. चांगला एका स्पर्धेची आठवण करेल. पण सध्या आपण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय, जिथे गोलंदाज अभिजित रेडी होतोय. अभिजीत अपने बोरिंग मार्फत तैयार है गेंदबाजी करने के लिए. सामना करेंगे विकास जो 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. ऑफ टाइम के बाहर कहती है अच्छा स्ट्रोक गेंद को कहते हैं इस टका पर बाउंड्री की तरफ. खिलाड़ी तैनात सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 16 रन बगैर किसी नुकसान के. संतोष भुवन जैसे कि अभी बताया गया कि 2019 में आदित्य 11 संतोष भुवन ने चैंपियनशिप प्राप्त की थी. और दूसरी तरफ अगर देखें तो नामे बॉयज मोरगांव की टीम ऑफ टाइम के बाहर दोबारा इस ट्रैकर क्षेत्र में गेंद ट्रैवल हो रही है. बॉन्ड पर खिलाड़ी तैनात है. लगातार 2 बार तुकरम से अगर देखें तो ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को बल्लेबाज अच्छे अंदाज में खेल रहे हैं. अच्छे सोच के साथ बल्लेबाजी हो रही है अनिल विकास की. आणि त्या स्पर्धेची आठवण का झाली, कारण समोर विकास दुबे अर्थात काजू आहेत, त्यांच्याच माध्यमातून तो संघ तिथे आलेला होता. म्हणजे धीरज सिंग जे खेळले होते यूपीचे खेळाडू ज्यावेळेला मैदानावरती यामा, त्यावेळेला काजू यांचा रोल फार महत्त्वाचा होता. विकास दुबे यांचा रोल महत्त्वाचा होता. ते स्ट्रायकर एंडला आहेत. विकास आहे, विकास विकास झकास खेळण्यात तिथून स्कोरबोर्डचाही विकास झालाय. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार 6 धावा. के बिल्कुल बाहर जाएंगे 6 रनों के लिए. ये खिलाड़ी है कासम कास. इस खिलाड़ी का नाम है विकास. स्कोर 23 बगैर किसी नुकसान के. 15.33 के औसत से रन बन रहे हैं. इस वक्त फ्लाइंग स्लिप एक पॉइंट पर खिलाड़ी कवर है. स्टक कवर लॉन्ग ऑफ ऑन सेट पर लॉन्ग ऑन मिड की तरफ खिलाड़ी तैनात है. एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खिलाड़ी इस बार गेंद कॉन्सेट पर खेलना चाह रहे थे. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आए, लेकिन अच्छी बात है कि सिंगल आपने लिया और मौका अपने पार्टनर को दिया है. पार्टनरशिप साझेदारी बहुत महत्वपूर्ण. स्कोर 24 बगैर किसी नुकसान के. आता त्या बाजूला पार्टनरशिप चालले 24 धावांची पार्टनरशिप. तर इथून ब्रेक थ्रू हवा. अभिजितनं एक स्पर्धेची आठवण नक्कीच मी सांगेल. बरोबर 15 दिवसा अगोदर 15-20 दिवसाचा काळ थोडासा मागे गेलाय. घासपाडा HDLच्या मैदानावरती या संघानं केलेला खेळ एक डार्क हॉर्स म्हणून पुढे आले आणि वसई तालुक्यातील जे एक गाव संघ ते त्यांना पराभूत करून आजचा प्रवास सेमीफायनलपर्यंत पाहिला हवा. हा फटका खेळलाय, हा फटका खेळलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बाहेर चेंडू गेलाय सीमारेषा पार. अनिलच्या बॅटमधनं षटकार. द्वारा दोनों बैटर द्वारा एक बार फिर दूसरे एंगल से भी एक बार फिर दिखाने की कोशिश डिबेन लाइव की टीम कर रही है. ये सारी चीज़ें डिबेन लाइव के माध्यम से नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट बैकफुट पर समय था उसका भरपूर फायदा उठाया. गेंद को पुल किया ऑन साइड पर और बाउंड्री के बाहर. खिलाड़ी मौजूद थे लेकिन उनके पास कोई मौका नहीं था. गेंद बाउंड्री के बाहर. स्कोर 30 रन बगैर किसी नुकसान के. आखिरी गेंद शेष है इस दूसरे ओवर की. विकास 16 पर खेल रहे. 7 गेंदों का सामना किया. अनिल ने 14 रन बनाए. 4 गेंदों का सामना किया. अनिल का स्ट्राइक रेट बहुत ही अच्छा है. अभिजीत इस बार थोड़ा सा लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद जोरदार अपील. विकेट कीपर बॉलर कोई परिणाम नहीं, कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है. ओवर समाप्त है. 2 ओवर के बाद 30 रन. और बल्लेबाज क्या अनिल अपने पास ट्राई करेंगे या विकास अपने पास ट्राई करेंगे. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे.
पंचाकडनं इशारा झाला इट्स बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा तिथून पंचाकडनं झाला आहे. दोन संघ खेळतात म्हणून मी संतोष भुवनच्या संघाचाही उल्लेख केला, न्यामा बॉईज मोरेगावच्या संघाचाही उल्लेख केला. एक स्पर्धा मी मैत्री चषक तिथे राजावलीच्या मैदानावरती होती, तिथे सुद्धा मोरेगावच्या संघानं चांगला खेळ तिथे दाखवला होता. वसई तालुका एक गाव संघाच्या फॉरवर्डमध्ये जिथे नारंगी आहे, जिथे कोपरी आहे, जिथे अर्नाळा आहे, जिथे नायगाव आहे, तिथून आपण जुचंद्रचा संघ आहे, तिथून वालिवचा संघ आहे, कामन आहे, तिथून संतोष भुवनचा संघ जिथून खेळतोय. अजूनही बरेचसे संघ आहेत जिथून चांगला खेळ ज्याने केला आहे. तिथून नॅमा बॉईज मोरेगाव ज्यानं गेल्या 2 ते 4 वर्षामध्ये चांगला खेळ नक्कीच केलेला आहे आणि त्यांच्याकडनं अपेक्षा देखील वाढल्या सध्याच्याकडला. 2 षटकांचा खेळ. विकास खेळतात 16वरती, अनिल खेळतात 14वरती. संघाची धावसंख्या 30. प्रोजेक्ट स्कोर इथून दिसतोय तो 90पर्यंत. आता रुपेश आलेत तिसरा षटक हाताळण्यासाठी. रुपेश सज्ज 15च्या सदस्याने 30 धावा धावफलकावरती आहेत. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. एक षटक हवं इथे, एक षटक हवं चांगलं जिथून नॅमा बॉईज कमबॅक करेल आणि 15च्या सरासरीनं संतोष भुवनचा संघ चाललाय, मग त्यांनाही ती सरासरी मेंटेन ठेवायची आहे. 15च्या सरासरीने त्यांनाही पुढे जायचं आहे. बिल्कुल सही. इस वक्त मोमेंटम को पकड़ने की कोशिश करेंगे बल्लेबाज. और सबसे अच्छी बात कि संतोष भुवन का कोई विकेट नहीं गिरा. 30 रन बगैर किसी नुकसान के विकास आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर. लेकिन रुपेश जी ये पहली गेंद बहुत ही बेहतरीन थी. राइट अप ओवर द विकेट. अब आपने खेल दिया लॉन्ग ऑन पर, बॉडी लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रही है. ये कैच होगा नहीं होगा. हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सिक्सर. हा अजून एक देखणा षटकार विकास यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. विकास 9 चेंडूवरती 22 धावांची खेळी इथून साकारतोय आणि जो म्हणून मी म्हणतात ना, हे षटक नॅमा बॉईज प्रयत्न करणार कमबॅक करण्याचा, विकेट प्राप्त करण्याचं, तर संतोष भुवन प्रयत्न करणार. 30-15ची सरासरी आहे ते कायम, पण त्यामध्ये आता रोल महत्त्वाचा आहे. दोघांपैकी एका खेळाडूचा रोल महत्त्वाचा आहे आणि दोघांपैकी खेळाडूंचा आपण अप्रोच काय बघण्याचा दृष्टिकोन काय तोही मत. कारण तसं भागीदारी रचले, दोघांनी चांगला खेळ केला, अनिल विकास दोघांनी चांगला खेळ केला आहे. इथून आता अप्रोच काय आहे किंवा रोल काय महत्त्वाचा आहे. रोल महत्त्वाचा आहे. कोण पुढाकार घेणार, कोण अटॅक करणार. विकासने केलाय अटॅक, स्क्वेअर कटचा फटका, देखणा चौकार, 4 धावा. पैर रिटर्न कर को बहुत टच होता हुआ. ये इंटरेस्टिंग है.
तुकाराम सर, क्योंकि हमेशा देखिए तीसरे अंपायर थर्ड अंपायर एक बार फिर इशारा करते हैं, लेकिन वो सारी चीज़ें जो एक बार फिर नो बॉल है तो उसके ऊपर आता है, लेकिन उससे पहले रिप्ले दिखाया जाता है, पहले रिप्ले उसके बाद में वो डिसीजन है, वो कहीं पर नहीं होता, यह नारंगी में होता है। 40 रन बगैर किसी नुकसान के, दूध का दूध पानी का पानी, और नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट DBL लाईव्ह द्वारा। आणि म्हणून कदाचित युसुफभाईने उल्लेख केला होता म्हणजे धडाकेबाज बिंदास आणि पुढचं नो टेन्शनवालं, नो टेन्शन म्हणजे DBNचा उल्लेख त्यांनी केला होता युसुफभाई, तो त्याकरता केला. धडाकेबाज ते आहेतच, बिंदास त्यांची वृत्ती आहे आणि ते असल्यानंतर आपल्याला नो टेन्शन असं आहे DBN. 41 रन स्कोर बोर्ड पर, 41 पर रन ओवर तीसरा प्रगति पर है. स्टॅकन पर बल्लेबाज विकास शानदार बारी करे. याच दरम्यान एक तडाखेबंद फलंदाज विजय जाधव यांचं देखील शुभ आगमन झाले. विजय जाधव, आपलं स्वागत है, वेलकम. और रुपेश अपनी बॉलिंग पर तैयार है, बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, लेकिन फिलहाल विकेट नहीं आ रहा है. स्ट्राइक रन पर सेट बल्लेबाज आके जम चुके हैं विकास की, 26 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार सीधे बोले से अच्छा स्ट्रोक, गेंद को खेल दिया लॉन्ग बॉडी लगी तरफ, बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल, बॉडी लगी बाद 4 रन. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार. पोचलाय, चांगली बॅटिंग. जर आपण पाहिले विकास ज्यानं 11 चेंडूमध्ये 30 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात, 5 चेंडूवरती 14 धावा करून अनिल त्याला साथ देतोय. आणि रुपेशही थोडासा महागडा ठरलाय. एक नो बॉल, त्याच्यावरती चौकार समोरच्या दिशेने, आता या चेंडूवरती चौकार, एक मोठा फटका, षटकारही खेळलाय तिथून विकासनं. आणि विकास नेहमी संतोष भुवनच्या संघाला घेऊन जाण्याचं काम, पुढे आणण्याचं काम खऱ्या अर्थानं विकासनं केलंय. इथून काजू या नावाने परिचित असा खेळाडू स्ट्रायकर येणार आहे. 2.3 षटकांचा खेळ. ऑन द ऑफ खेळायचा होता चेंडूला, इथून ना धाबाद होतोय की काय. पुन्हा एकदा थर्ड अंपायर इथून लागलाय. पाण्याची व्यवस्था थोडीशी मैदानाच्या आतमध्ये करा, तोपर्यंत तिसरं पंच पातील. हा गडी आउट आहे की नॉट आउट आहे. तब तक आपको मैं स्कोर बताऊंगा. 45 बगैर किसी नुकसान के, विकास 30 पर खेल रहे, क्योंकि हमेशा जो ब्रेक होता है थोड़ा सा माइंड सेट थोड़ा इधर उधर होता है, और स्कोर बोर्ड आंकड़े भी तो बदल सकते हैं क्योंकि डिसीजन पेंडिंग है. हमारे साथ स्कोरिंग का काम करे मिस्टर धीरज पाटिल ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी. विजय मामा चषक 2024 में 8वें संस्करण में मैन ऑफ द सीरीज रहे थे खिलाड़ी, और 150 से ज़्यादा रन बनाए, 153 रन. थोड़ा दुख था कि वो सेमीफाइनल का मैच हार गए थे. 45 बगैर किसी नुकसान के. ऑनलाइन स्कोर हमारे साथ जुड़े हुए हैं जयेश पाटिल. मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. जयेश पाटिल यानी कि मिस्टर जंबो, 45 पर रन. टीवी एम्पायर बिजी हो रहे हैं. कीप रोलिंग एक बार फिर वो देखेंगे, और इंटरेस्टिंग मैच. अब देखते हैं कि बल्लेबाज आउट या नॉट आउट. इस ओवर की बात करें तो 3 गेंदों में 15 रन आए. रन तो बिल्कुल आ रहे हैं, बढ़िया बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा. DBN लाइव, बहुत ही अच्छा लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का. 2 कैमरे, अगर समझो 5-6 कैमरे का इस्तेमाल हो जाएगा तो और मजा आएगा. डीजे श्री, डीजे मयूर, महेश मांगेला, इनके नेतृत्व में हमेशा एक क्वालिटी टूर्नामेंट देखने का मौका मिलता है सभी को. नारंगी ग्रामस्थ मंडल समय ले रहे, बहुत ही क्लोज कॉल हो सकता है. जब समय जा रहा है तो इसका मतलब है कि ये क्लोज कॉल है. बहुत सारी चीज़ें देखी जाएगी, क्या बल्लेबाज सुरक्षित या नहीं. अब स्क्रीन पर आप देखें दोनों हमारे अंपायर, फिलहाल अंपायर के तौर पर, ऑफिशियल के तौर पर मैदान के अंदर जतिन मांगेला और आकाश. चेहरे पर आकाश देखिए, आकाश के चेहरे पर मुस्कुराहट है. विकास ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. अब चलते हैं यहाँ DBN लाइव के माध्यम से, देखते हैं क्या हुआ था मैदान के अंदर. ये एक्शन रिप्ले
45 बगैर किसी नुकसान के। डिसीजन पेंडिंग है अभी। देखिए यहाँ दूध का दूध पानी का पानी होने वाला है। क्या करीबी मामला था वो भी देखा जाएगा। बिल्कुल ये करीबी मामला था। करीब से देखे, बहुत सारी चीजें देखने पड़ती। क्या गेंद हाथ में है? ये हाथ में आई, ये गेंद हाथ में आई। और दूसरे एंगल से देखे तो अब देखिए अंपायर का डिसीजन, टीवी अंपायर का डिसीजन क्या होगा। सारे ग्राफिक आपके स्क्रीन पर विकास देख रहे हैं और आउट या नॉट आउट विकास अभी भी देख रहे वार रूम की तरफ। ये रिप्ले करीब से देखे, बहुत महत्वपूर्ण यह थ्रो था। उसके बाद में देखा गया ये हाथ में गेंद आई। ओ यूटी आउट, बल्लेबाज आउट। थोड़ा सा दूर भी रहे और विकास थोड़ा निराश भी रहेंगे। तीसरे बने 11 गेंदों का सामना करते हुए अच्छी पारी, अच्छा स्टार्ट इनको मिला था। लेकिन दूसरी तरफ देखिए तो नाम्या बॉयज मोरगांव टीम के लिए तुकाराम सर विकेट चाहिए था और विकास सरदर का कारण बने थे, वो बैक टू द पेवेलियन चले गए। विकास ने 12 गेंदों का सामना किया, 30 रन बनाए, 250 का स्ट्राइक रेट, 2 सिक्सर और 3 चौके के बल्ले से बहुत लाजवाब बल्लेबाजी कर रहे थे, लाजवाब बल्लेबाजी कर रहे थे। एक अच्छी इनिंग समाप्त, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। विकास बैक टू द पेवेलियन चले गए हैं। 45 एक विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर है। तो कम सर करंट रेट 16.88 का है। अदिल 14 पर खेल रहे। प्रारंभिक बल्लेबाजों ने एक बेहतरीन आगाज करके दिया है संतोष भुवन टीम के लिए। एक प्लॅटफॉर्म सेट झालाय खऱ्या अर्थाने जर म्हणायचं तर थोडासा प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे त्या विकासच्या इनिंगनं आणि अनिलने दिलेले साथ. मागचा धावत होता पाहण्याचा थोडासा तिसऱ्या पंचाने काय केलं की चेंडू ज्यावेळेला यष्ट्यांना लागून गेला त्यावेळेला हातातच सुटला पण यष्ट्यांना सुद्धा लागून गेलेला त्याच्यामुळे ज्यावेळेला हातामध्ये चेंडू होता त्याच वेळेला बरोबर तो स्पर्श झाला होता. ते पाहण्याचा प्रयत्न आणि जसं आपण डीबीएनचा उल्लेख सुद्धा करतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला देवा आहे. चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 विकेट धावाच्या सुरुवात प्राप्त केला आहे आणि ही काय सुरुवात झाली का आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं संतोष भुवनच्या बाजूनं आणि जसं दुधामध्ये मिठाचा खडा पडावा तसा तो धावाच झाला आणि त्याच्या पाठोपाठ विकेट्स गडी इथून गमावला गेलाय. आपण चर्चा करतोय काय की डीबीएनच्या बाबतीमध्ये की क्लीन अँड नेट हे इतकं चांगलं ग्राफिक आणि याच्या मागे प्रचंड मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या प्रशांतजी ज्या या संपूर्ण म्हणजे अपडेटर असतील स्कोरर असतील कॅमेरामन असतील यांची मेहनत आहे ना. हे कुठल्या कोचिंग क्लासमध्ये किंवा कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन शिकून नाही आले. यांनी स्वतःला डेव्हलप केलं. डीबीएनचं खास वैशिष्ट्य आहे यांनी स्वतःला तयार केलं शिकवलं आपल्या गावातील इतर मुलांनाही शिकवलं. आज डीबीएन म्हटलं ना तर आपल्या गावातील 10 ते 15 जणांना तिथून एम्प्लॉयमेंट जनरेट झालेलं आहे. म्हणजे डीबीएनचं काम फक्त लाईव्ह टेलिकास्ट करणं नाही आहे तर खऱ्या अर्थानं डीबीएननं धनंजय आणि प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेल यांना जे काम केलेलं आहे आपल्याच गावातील नवीन होतकरू काही मुलांना या माध्यमातून कदाचित एम्प्लॉयमेंट एक जनरेट झाले. तो कारण सर आणखीन एक महत्त्वाचे आहे म्हणजे आपल्याकडे आता असे 12 तरुण आहेत जे कॅमेराही हँडल करू शकतात आणि अपडेटर पण बनू शकतात. ऑलराऊंडर तुम्ही उभे केलेत आणि आता लाईव्हच्या माध्यमातून संतोष नाणेकर यांचे खरेच मनापासून आभार. एक असं या ठिकाणी काम इथं प्रत्येकाला मिळाले जे कुठे शासनाच्या दरबारी नोंद नाही आहे अलिखित अशा प्रकारचं काम या ठिकाणी सुरू झाले. इस ओवर की अगली गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को खेल दिया ऑन साइड पर मैदान क्षेत्र में गेंद आ रही है. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है मैदान क्षेत्र में गेंद को रोका गया. तर एक असं काम आहे जे आज या ठिकाणी निश्चितच डीबीएनच्या माध्यमातून अगदी 12 ते 15 तरुण आज डीबीएनला जोडले गेलेत आणि त्यांचं घर याच्यावरती चालतंय. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. देवा मैदानावरती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता बॅट्समन जर बघितलं तर मेहबूल रुपेच्या षटकामध्ये आल्या 16 धावा
आपण पाहतो आहे रौप्य महोत्सवी वर्ष NCC चषकाचं ग्रामस्थांचंही मनापासून धन्यवाद आहे, कारण आज कुठे फारशी मैदानं नाही आहेत आणि अशा वेळेला जर आपण बघितलं तर हे मैदान जतन करण्याचं काम नारंगी ग्रामस्थ क्रिकेट मंडळाने केलंय आणि आता इथे एक व्यावसायिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. पुढचा सामना SSC कोपरी आणि गावदेवी धानिव या दोन संघादरम्यान इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघ यावेळेला सज्ज असतील आणि हलकासा बदल या ठिकाणी आपण समालोचना कक्षामध्ये करतोय. अर्थात युसुफ सय्यद आणि घनश्याम भोईर यावेळेला मायक्रोफोनवरती असतील उर्वरित 3 षटकांसाठी काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी. नक्कीच धन्यवाद असेल प्रशांत जाधव आणि तुकाराम मांगेला. परंतु मैदानाच्या आतमध्ये सुरेख सामना रंगतोय. संतोष भवन काजू यांचा संघ तर एका बाजूला संघ पाहायला भेटेल नोमा बॉईज मोरेगाव. नेमा बॉईज मोरेगाव 52 धावा 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अप्रतिम फटका खेळला गेला. बॅटर पाहू पडता आपण महबूल मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 7 धाव षटकार नक्की ठोकले गेले. काजू यांची गोष्ट नक्कीच अप्रतिम त्यांनी फलंदाजी केली. 11 चेंडू 30 धावांची 12 चेंडू 30 धावांची बहारदार खेळी नक्की साकारली. धीरज पाटील मॅन्युअल स्कोर पाहू शकता आमच्यावर जोडले. तसंच पाहिलं तर जयेश म्हणजेच हॅकर आमच्यावर जोडले गेले आहेत. एक सुरेख काम करत असताना DBN ची पूर्ण टीम सुरेख काम करते ते पाहिलं तर समालोचक आमच्या जोडले गेले सध्याच्या घडीमध्ये. घनश्याम भोईर आपलं सुद्धा वेलकम असेल. परंतु वळ्या मैदानाच्या आतमध्ये डीप काव कॉर्नरला खेळाडूला चेंडूला फील्ड केलं गेलं फेकी केली परंतु डायरेक्ट हिट झाला. 2 धावा परिपूर्ण तिसरा प्रयत्न केला जाईल का बघूया. पुढे ससावले होते मेहबूल परंतु देवाने नकार दिलाय. 3 धावा झाल्या असत्या परंतु पाहिलं गेलं तर 2 धावांचा फरक पुढे सर. घनश्याम काय सांगशील तुझं सुद्धा वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. काय सामना रंगतो या स्पर्धेमध्ये काय सांगेल. नाही नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा सामना आहे आणि जी विकासची जी खेळी होती विकास दुबे काजू यांची जी खेळी होती ना ही खेळी हा पहिला या इनिंगचा बेस खेळली होती. तिथून बेस उभारला गेला. आता इथून फिनिश चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असेल. पण विकास बाद झाल्यानंतर जे विकेट्स आपण बघितलेत ना हे विकेट्स खूप फास्ट विकेट्स जात असताना आपण सध्या बघतोय. धावसंख्या फलकावरती लागली गेली 54 धावा 3 गडी बाद. आपण आतापर्यंत जर बघितला तर 21 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 21 चेंडूमध्ये जो पाठलाग हवा होता सध्या या षटकामध्ये या इनिंगमध्ये तो चांगल्या स्टेजवरती आहे. पण इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. पण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होईल तोपर्यंत आपण जातोय श्री DJ कडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. देवा पांडे देवा सिंग आणि देवा पांडे असे 2 देवा मैदानाच्या आतमध्ये एका संघामध्ये खेळत असताना परंतु अप्रतिम धावा बनवल्या गेल्या. 3 षटक 3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 54 54 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पाहू शकता आपण अभिजित अप्रतिम गोलंदाजी करतो. या षटकामध्ये नक्कीच पाहिलं एक षटकार आलाय आणि 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद करा यशस्वी ठरला. अप्रतिम झेल टिपला गेला. यशस्वी पाहू शकता यष्टांच्या मागे आपण पाहतोय नारंगी ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित NCC चषक 2024 रौप्य महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम पर्व 25वा. नक्कीच युसुफ सर बघितलं तर हे म्हणजे आपण बघतोय ना 25वा रौम्य महोत्सव. खरंच रौम्य महोत्सव सध्या आपण बघतोय. गोलंदाजी मार्गावरती शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूवर संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि अभिजित आहे पहिल्या षटकामध्ये काय घडलं हे विसरलंय अभिजित. पण इथून मला चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे आणि तीच गोलंदाजी सध्या या खेळपट्टीवरती हाताळताना पाहायला भेटतात. नक्कीच कमबॅक करणं ही गरज आहे. गोलंदाजी कमबॅक करू शकतात. अप्रतिम गोलंदाजी अभिजितच्या माध्यमातून ऑप्टनच्या बाहेर कट केला गेला. गॅप मध्ये चेंडू निघून जायचा सीमारेषा लगत ब्रेक बॅकवर पडला. खेळाडू नाहीये आणि 4 धावा धाफळकावर.
क्षेत्रामध्ये पाहायला भेटला. जबरदस्त फटका देवा पांडे आणि देवा सिंग अशी जोडी आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर 58 धावा. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, इथून लेट कट खेळला जातोय फटका, पण थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तिथून या चेंडूवरती एक धाव येते. युसुफ सर, आपण जर बघितलं तर 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चर्चा होईल, पण डीजेकडे जातोय आणि ऐकतो एक सुमधुर संकेत. भवन संघाने 24 चेंडूमध्ये 59 बनवल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 गडी बाद झालेत. म्हणजे जो येणारा मधला बॅटिंग क्रम आहे ना, तो बॅटिंग क्रम इथून मोठे फटके खेळणारा असतो आणि यामध्ये सध्या संघाला गरज आहे की मोठे फटके येणं गरजेचं आहे. काय म्हणाल युसुफ सर, इथून 12 चेंडूंमध्ये मिनिमम 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच पाहिलं तर जी सुरुवात झाली आहे आणि विकास म्हणजे काजूने जी सुरुवात करून दिली त्या का सुरुवात नक्कीच चांगला करण्याचा प्रयत्न अंतिम षटकांमध्ये डेथवर आहेत. पाहिलं तर 4 षटकांमध्ये 59 धावा लगावल्या. इकडून पाहिलं तर 25 धावापर्यंत बघतील दोन्ही बॅटर्स. प्रत्येक षटकामध्ये 12-13 धावा म्हणजे प्रयत्न, कारण की 12 चेंडूमध्ये जर 3 ते 4 मोठे फटके आले तर 80+ नक्कीच पाहायला भेटेल. परंतु गोलंदाज पाहू शकता आपण, गोलंदाज मिस्टर नारायण ज्याने पहिल्या षटकात टाकला होता. तब्बल धावा खर्च केला तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा तोच गोलंदाज सजवतोय पंचांच्या डाव्या बाजूने. पहिला चेंडू पाहिजे तर पुढे ससावले होते, परंतु काय चेंडू टाकला गेला, ब्लॉक मध्ये ठेवला गेला होता. स्लो वन व्हेरिएशन पाहायला भेटला. बोटावर चेंडू फिरवली गेली आणि ब्लॉक मध्ये चेंडू होता. पहिला चेंडू आला निर्धाव, डॉट बॉल. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. इथून फलंदाजाचा जो स्ट्रेंज होता ना, म्हणजे फलंदाजाची जी हालचाल होती ती ओळखली होती आणि तिथून यष्ट्यांच्या मध्ये आणि स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. इथून पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. हेलिकॉप्टर उडले पण लांबी कमी, उंची जास्त. इथून पडतावा लागतंय लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. आणखीन एक गडी बाद होतोय. धावसंख्या 59 वरती असताना 4 गडी बाद संतोष भुवन संघाच्या. पाहू शकता आपण देवा पांडे 5 चेंडू 5 धावांची खेळी साकारून नक्कीच बाहेर झालाय. आपण पाहू शकता चेंडू किती सुरेख होता. हेलिकॉप्टर खेळला गेला होता, परंतु चेंडू उंची जास्त घेतली, लांबी कमी आणि सुरेख झेल टिपला गेला. खेळाडू पाहू शकता आपण झेल टिपत असताना अप्रतिम झेल टिपला गेला पवार यांच्या माध्यमातून आणि गडी क्रमांक 5 झालाय 4था. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता ब्रिजेश नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरील 59 वर 4 गडी बाद. पहिले 2 चेंडू सुरेख टाकले गेले. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटक टाकला होता 15 धावा खर्च केला, त्या गोलंदाजाला पाहिलं 5व्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केले गेले. एक अनुभवी गोलंदाज आहे मिस्टर नारायण आणि पाहिलं तर नारायणला अनुभवाचा सार दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर बघा आपण पडते गोलंदाज सज्ज होईल पंचाच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट स्ट्राईकवर नवीन बॅटर असेल ब्रिजेश. ऑप्टनच्या बाहेर होता चेंडू कट करायचा प्रयत्न, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येतील एक अवांतर. धावसंख्या 1 पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 60 लॉस ऑफ 4 विकेट. हा नक्कीच यावेळी जर चेंडूचा टप्पा बघितला तर आउटसाइड्स ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता आणि तिथून पंचाने घोषित केला वाईट चेंडू. पुन्हा एकदा नारायण सज्ज होईल. गती परिवर्तन केलं जातंय. सरळ बॅटने खेळला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, या चेंडूवरती येईल आणि इथून एक धाव. आणि जर विचार केला ना तर नॅमा बॉईज मोरेगाव संघाने आतापर्यंत या येणारे जे आपण सध्या बघतोय 9 चेंडू, मग या 9 चेंडूमध्ये बराचसा कमबॅक केलाय. तिथून 4 गडी बाद पाहायला भेटतात. आपण जर बघितलं तर विकास दुबे काजू यांना परतावं लागलं. एक चांगला कमबॅक असेल युसुफ सर. नक्कीच यावेळेस स्पर्धा लॉंग ऑनला खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू पवार चेंडूला फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहिलं तर ओमकार यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर अप्रोच करता चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतं. एक लहान वयाचा खेळाडू आहे, परंतु पाहिलं तर आपल्या गावासाठी खेळताना पाहायला भेटतोय. संघ पाहू शकता आपण क्षेत्र करत असताना नेमा बॉईज मोरेगाव
हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा खर्च केला गेला. एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज. ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला खेळाडू चेंडूला फील्ड केला, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता परंतु थोडासा वाईट थ्रो आला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल 63. लॉस ऑफ 4 विकेट. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. नक्कीच युसुफ सर एक कमबॅक वाली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद, तिसरा चेंडू हाताळताना वाईट, तिथून सिंगल सिंगल आणि सिंगल, म्हणजे एक चांगली गोलंदाजी सध्या पाहायला भेटते नारायण या गोलंदाजामार्फत. पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि स्लॉट मधले चेंडू सरळ आमच्या पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून देतात. चेंडू जातो सीमारेषा पार. दमदार षटकार. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये फोलरने चेंडू होता, पिक केला सुरेखरित्या. आय कॉर्डचा खूप सुरेख होता. पाहिलं तर बॅकफ्लिप खूप सुरेख होता बॅटरचा आणि त्याचा उपयोग केला गेला. स्लिप डॉग ऑफला पाठवून दिला सीमारेषा पार. आमच्या पाहुण्याच्या सन्मानासाठी हा आला NCC षटकार. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. आपण पाहू शकता 12 चेंडू 30 धावा बनवल्या विकास म्हणजेच काजू. 6 चेंडू 14 बनवले अनिल देवा. आपण पाहू शकता 2 चेंडू 7 वर खेळतात एक षटकाराच्या मदतीने. मेहबूलने 4 चेंडू 9 धावा बनवल्या. देवा पांडे 5 चेंडू 5 आणि ब्रिजेश 2 चेंडू 2 वर खेळतोय. 2 एक्स्ट्रा धावा आल्यात. 5 षटकांमध्ये 69 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्या. नारायण पाहतो 2 षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या. एक गडी बाद त्यांनी केलाय. अभिजित यांची गोष्ट की 2 षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केलाय. रुपेश एका षटकामध्ये 16 धावा त्यांनी खर्च केल्या. एक गडी बाद केलाय. तर कुठे ना कुठे हे 5 षटकांचा लेखाजोखा पाहिला आपण डीबीएन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. की डीबीएनला मी सकाळी आल्यानंतर पाहिलं जे नाव दिले गेलं होतं, कारण की खूप चांगलं काम करतायत आणि धडाकेबाज पण आहेत, बिंदास पण आहेत आणि नो टेन्शन. आम्हाला काम करता कधी टेन्शन नसतो. नो टेन्शन फ्री टीम आहे. एक अप्रतिम काम करते डीबीएनचं. नक्कीच हॅट्स ऑफ करावा लागेल प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेल यांच्या माध्यमातून. नक्कीच. पण यावेळी मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला फटका खेळला जातोय. लॉंगॉन क्षेत्राच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल आणि इथून पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. 70 धावा फलकावरती लागल्या गेल्यात संतोष भुवन या संघाच्या. 4 गडी बाद आहेत. येणारे 5 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि युसुफ सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की डीबीएन लाईव्हने जे काम केलंय ना, या वसई तालुक्यात या पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव आहे. यावेळी नक्की चर्चा केली जाईल. लॉग ऑफ क्षेत्राच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि सध्या तरी या चेंडूवरती इथे 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 71 धावा, 4 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि युसुफ सर आपण जर बघितलं ना तर ही स्लॉग ओव्हर आहे. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील. चांगला क्षेत्ररक्षण केला जाईल आणि एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या धावपळाच्या धावफलकावर तब्बल 72. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आले. अप्रतिम गोलंदाजी पाहू शकता आपण. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज पाहू शकता. अप्रतिम गोलंदाजी करतो मिस्टर प्रवीण. यावेळेस फटका सुरेख डीप मिड आपला चेंडू नक्कीच क्लिअर केलाय. NCC षटकार फलंदाजच्या बॅट मधून. पाहू शकता आपण ऑफच्या बाहेर चेंडूचा पिक केला गेला. देवा सिंग आपण पाहतोय 4 चेंडू 14 वर खेळतो. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटते. डेथ ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी करतोय. अजूनही शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 78 धावा धावफलकावर. नक्कीच पाहिलं तर या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये सिंगल आले तर चौथ्या चेंडू आला षटकार. नक्कीच यावेळी ऑन साईडला मिडगड क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. या चेंडूवरती परतावा लागेल. गडी बाद होईल. आणखीन एक गडी बाद. धावसंख्या 79 वरती असताना 5 गडी बाद संतोष भुवन या संघाचे. चला यानंतर विनंती असेल एका बाजूला श्री सत्यनारायण कोपरी तर एका बाजूला संघ पाहू शकत गावदेवी धाणीव टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. परंतु आपण वळणार सामन्याकडे जिकडे 5.5 चेंडूचा खेळ संपला गेला. 6वा षटक मार्गस्थ आहे आणि धावा आहेत त्या 79. परंतु पाहिलं स्ट्राईकवर आणले गेले देवा सिंग यांना. 5 चेंडू 15 वर खेळतात. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग्स मधला. पहिली इनिंग्स पाहतो आपण आजच्या दिवसामधला फर्स्ट राऊंडचा शेवटचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय.
यानंतर सेकंड राऊंडच्या सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना असेल गावदेवी धाणीव विरुद्ध श्री सत्यनारायण कोपरी, म्हणजे एका बाजूला भरत पाटील, एका बाजूला विश्वनाथ जाधव. हा बॅटल सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचा अंतिम चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने नक्कीच गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर प्रवीण. अंतिम चेंडू सरळ बॅटी ठोकलाय, आउट ऑफ द पार्क, सडक पे कडक आ रहा है कणकणी षटकार. 6 षटकांचा खेळ संपला गेला. 85 धावा धावफटका, 86 धावांचं लक्ष आहे. नक्की इनिंगला होते समाप्ती. आपण वळणार आहोत यावेळेस ड्राईव्ह कडे डिबेटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय NC चषक 2024 स्टेट ड्राईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तुकाराम बंगेला आपण पुन्हा एकदा जॉईन झालंय. एकूण आपण 80पेक्षा जास्त धावा संतोष भाऊनं खूप चांगले बॅटिंग केले. तर आता दुसऱ्या बाजूला तोडीस तोड उत्तर देण्याकरता रुपेश नारायण अभिजित सारखे दिग्गज खेळाडू आहेत, त्यांच्याकडे प्रतिभा आहे. त्या पलीकडे कोण का आणखी नवीन हिरो आपल्याला पाहायला मिळेल का ते देखील पाहा. परंतु एका बाजूला 85 किंवा 86 धावा किंवा 80पेक्षा जास्त पल्ला गाठल्यानंतर एक तगडी बॅटिंग लाईनअप आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याची आवश्यकता आहे. म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला आणि आज सकाळच्या सत्रामध्ये बघितलं हवेचा झोत आहे. आणि खास करून नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे मैदान, या मैदानावरती दुपारी 2 ते 5 खेळ वेगळा असतो. येस, हवेचा वेग असतो, हवेचा झोत असतो. आणि त्यावेळेला जसं तुम्ही तगडी बॅटिंग ऑर्डरचा उल्लेख केला आणि अजून एक उल्लेख म्हणजे त्याच्या जोडीला न्यामा बॉईज मोरेगावच्या खेळाडूंचा फॉर्म, या वर्षीचा फॉर्म, नारायण हुकमाचा एक काय तुम्ही उल्लेख केला, हुकमाचा एक काय त्यांचा फॉर्म, तोही महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला संतोष भुवनच्या संघाचा मी उल्लेख केला होता. आता चर्चा करत होते त्यावेळेला त्यांच्याकडनं सुद्धा या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे पण आहे. आणि ते बघता ते कॅप्टन जे विकास दुबे आहेत ते लीड रोलमध्ये असतील आणि ते प्रयत्न करतील प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचं. आणखी काही गोलंदाज आहेत त्याच्यावर देखील लक्ष असतील. महबूल सारखा गोलंदाज जो सातत्याला आपण बॅट्समनला मूल पडण्याकरता निश्चितच यशस्वी होतो. तर या मॅचमध्ये जरी एका बाजूला संघ कागदावरती तितके तगडे वाटले नाही, म्हणजे फार प्रकाश होतात नसले, तरी या मॅचमध्ये कमाल करण्याकरता सज्ज असतील. त्यामुळे हे बॅटर रंगणार यात काही शंका नाही आहे. रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. दिमागदार सामने, रोमोचक सामने यापूर्वी झालेत, यानंतर ती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी थोड्याच वेळात आपण जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये, जिथे युसुफ आमच्याबरोबर जॉईन होतील. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. स्टेट ड्राईव्हमध्ये इतकंच. त्यांच्या शुभचा टॉस केला जाईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल हेड अँड टेन कॉल. हरीश पाटील एका बाजूला धानुवा संघाचे संगणक असणार आहे. नारंगी ग्रामस्थ मित्र मंडळ आपण पाहतो NC चषक क्रिकेटचा महासंग्राम वर्ष 25वा. हुज कॉलिंग? हेडचा कॉल केला गेलाय. हरीश पाटील यांच्या माध्यमातून टेल धाणीव संघ नक्की टॉस विन झालाय. एक अप्रतिम नक्कीच विजय दादा, धन्यवाद असेल. विजयभाई, तू काय सांगेल या स्पर्धेमध्ये? 25 वर्ष या स्पर्धेला झालेत, काय सांगाल? प्रथम मी NCC चषक 2024 ही जी कमिटी आहे, हल्ली तर मी बघतो तर असे ग्राउंड आपल्याला भेटतच नाही. या ग्राउंडचा खेळण्याचा अनुभव खूप मोठा आहे. मला वाटते 20, 22, 25 वर्षापासून मी कंटिन्यू या ग्राउंडला खेळतो आहे. आणि याचा एक श्रेय मी देईल की ज्या पद्धतीने ह्या ग्राउंड ह्या लोकांनी डेव्हलपमेंट केला आहे, त्यामुळे नवीन मुलांना, नवीन मुलांच्या पुढच्या पिढींना हा ग्राउंड नेहमी त्यांना खेळण्यासाठी असेल. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, काही पण मदत लागत असेल, आपण इकडनं नाही पण माझ्याकडून तर नाही, माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करेल, पण पक्षाच्या थ्रू
डेफिनेटली ह्या ग्राउंडला जी मदत लागत असेल ती करायला तयार आहे, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि ऑल द बेस्ट. पुढचा संघ धानीव पण माझा जवळचा आहे तसा. कोपरी संघ भरत पाटील आणि हे सगळं माझे मित्रच आहे. दोघांना ऑल द बेस्ट. जो चांगला खेळेल तो जिंकेल. ओके, धन्यवाद दादा. नक्कीच टॉस विन झालाय. निर्णय काय जास्त वेळ घेणार नाही आपण. निर्णय काय असला बेस्ट ऑफ लक असणार आहे तुम्हाला. लगेच फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. हरीश पाटील तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. आपण वळणार आहोत सामन्याकडे. हॅलो हॅलो हॅलो. लगेच ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जास्त काय शुक्रिया यूसुफ. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं एसएस चषक 2024 प्रतियोगिता का आज का बहुत ही महत्वपूर्ण दिन और वैसे कि धुरंधर मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आए हैं. संतोष भुवन ने 85 रन बनाए और मोरीगांव के सामने 86 रनों का लक्ष्य रखा गया है. अब 86 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? भाई एक बार फिर देखना बहुत जरूरी. आने वाले 6 ओवर ये अद्भुत कहानी हमारे साथ बयां करने के लिए तुकाराम बागेले सर भी जुड़ने वाले हैं. इस ओवर की पहली गेंद टप्पा खाने के बाद उछालता हुआ गेंद स्ट्राइक पर दायरे के अंदर खिलाड़ी लिया कैच आउट. विजय बैक टू द पेविलियन. मोरीगांव के उम्मीदों का लगता है ये पहला झटका गॉन. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण मॅचच्या दिशेने जाऊया जिथून 2 संघ खेळतात. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी न्यामा बॉईज मोरेगावचा संघ उतरला आणि पहिल्या चेंडूवरती विजयच्या रूपानं मोठा विकेट म्हणजे विजय तर पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर आपण थोडंसं धक्का जरूर पोचला, पण तशी आपण चर्चा केली प्रशांतजी. मोठी फळी आहे न्यामा बॉईजकडे आणि खऱ्या अर्थानं जो पाठलाग करायचा आहे. आता 85 धावा झाल्यात. 86 धावांचा पाठलाग म्हणजे 80 की 85 त्यांनी केल्यात. आता 86 तुम्हाला करायचे आहेत तिथून. आणि सुरुवात स्टार्ट महत्त्वाचं आहे. काही याच्यावरती आपण चर्चा केली, काही खेळाडूंवरती चर्चा केली आहे, पण ऋषिकेशनं पहिला विकेट घेऊन त्याने दाखवले की आम्ही फक्त धावा नाही चांगल्या बनवू शकत, आम्ही महत्त्वाच्या वेळेला विकेटही प्राप्त करू शकतात, हे ऋषिकेशनं दाखवून दिले. बिल्कुल सही कि आपने बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा स्टार्ट और टप्पा खाने के बाद उछाल था. बल्लेबाज ज़्यादा समझ नहीं पाए. इस टक्कर पर बहुत ही अच्छा कैच लपका गया. स्कोर अगर देखें तो अभिजीत और नवनीत को अपना खाता खोलना है. 86 रनों का लक्ष्य. इस बार बैक पर जाके अच्छा स्ट्रोक फाइंडिंग बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया. ओहो बढ़िया फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. और उसके बावजूद देखिए तो 3 रन लेने की कोशिश करेंगे. 3 रन मुकम्मल. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. स्कोर अगर देखें तो रन संख्या अब नवनीत का खाता खुलता हुआ. नवनीत 3 रन संख्या स्कोर बोर्ड पर. 1 विकेट के नुकसान पर. और मुरगांव के पास बहुत ही सक्षम बल्लेबाज, जैसे कि नारन के बारे में चर्चा. नारन ने हमेशा अच्छा प्रदर्शन किया. मैन इन फॉर्म अभिजीत के ऊपर सबके निगाह रहेगी, जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है. नवनीत ने अपना खाता बिल्कुल खोल दिया है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए अभिजीत. छोटी गेंद थी, बहुत अच्छा स्ट्रोक है. गेंद फाइनल के क्षेत्र में ट्रैवल हो रही है. क्या 1 रन या 2 रन? 2 रन लेने की कोशिश. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है. कुल मिलाकर 5 रन. ऋषिकेश गेंदबाजी कर रहे हैं. यही मुकाबला है दोनों टीम के लिए. 86 रनों का लक्ष्य. इस वक्त फ्लाइंग स्लीप पर खिलाड़ी तैनात है, उसके साथ गली 1 पॉइंट पर खिलाड़ी है, 1 स्टक कवर, 1 मिड ऑफ पर खिलाड़ी. अभिजीत 2 पर बल्लेबाजी करें. नवनीत ने 3 रन बनाए हैं. 1 विकेट आपने जल्दी खो दिया है. नारंगी ग्रामस्थ कीड़ा मंडल और बहुत ही बेहतरीन आयोजन. सिल्वर जुबली हम बना रहे हैं. 25वां साल, 25वां संस्करण. पहला टूर्नामेंट किसने जीता था उसके बारे में भी चर्चा होगी. इससे पहले डिफेंडिंग चैंपियन टीम कौन है,
एक सवाल है, ये 25वां साल और कौन बनेगा चैंपियन। व्हाइट बॉल का इशारा, काफी लेग स्टंप के बाहर गेंद और इस मिस्टर रेस्टा से तुकलम से स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। एक्स्ट्राने धावफलक पुढे झाले, पण आता बॅट्समनला म्हणजे अभिजित ज्याची चर्चा आपण केली होती, आता तुम्ही संधी तुम्हाला मिळाली आहे, मोठे फटके 1-2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये आवश्यक आहेत। मिडल ऑफ द बॅट नाही झाला, चेंडू स्क्वेअर क्रीजरमध्ये 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावनेशी धावफलक जाऊन पोहोचल्या, कारण ज्यावेळेला तुम्ही 86 धावांचा पाठलाग करता याचा अर्थ तुमचा जो आस्किंग रन आहे ना ते जवळपास म्हणजे 13, 14, 15च्या घरामध्ये आहे, त्यावेळेला 2 मोठ्या फटकेची आवश्यकता आहे। बिल्कुल सही कहा, जिस तरह से बल्लेबाजी हो रहे हैं, ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे ऋषिकेश। अच्छी गेंदबाजी, पहले गेंद पर विकेट, उसके बाद में वो 3 रन डबल, वाइट बॉल, सिंगल। अब अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो इस मुकाबले में बल्लेबाज भी कमबैक कर सकते हैं। मोरगांव और संतोष पवार के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला नारायण के ऊपर रहेगी सबके निगाहें। लेफ्ट हैंडर बल्लेबाज नवनीत 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। हवा अगर देखें तो बिल्कुल थोड़ी ऑफ टाइप की तरफ बह रही है लेफ्ट हैंडर की, तो हवा के खिलाफ जाके खेलेंगे या हवा के साथ जाके एक बार फिर बल्लेबाजी करेंगे। टिप्पा खाने के बाद उछालता, इस बार ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ये जो उछाल है ना वो परेशान कर रहा है। जो विकेट मिला वो उछाल से मिला, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद आंखों से दूर गेंद थी और फायदा मिला ऋषिकेश को, विकेट प्राप्त। अभी ये उछाल जो है लेफ्ट हैंडर बल्लेबाज नवनीत के लिए भी परेशान कर रहा है। आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जसा उछालचा उल्लेख केला, अँगल बघा, लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड आहे, पण लेफ्ट आर्म अराउंड द विकेट आहे, त्याच्यामुळे अँगल थोडंसं टुवर्ड्स बाहेरच्या दिशेनं बघा। अँगलचा फायदा, मी ज्या अँगलचा उल्लेख करत होतो त्या अँगलनं इथे कमाल केली आहे। ऋषिकेशनं पहिले षटक सुंदर हाताळले आहे, ज्या षटकामध्ये आल्या 2 विकेट, धावा आल्या 7 तिथून आणि 2 विकेट गमावता टीम नॅमाबॉयचा संघ सरलाय एक पहिल्या षटकानंतर 2 गडी बाद 7 वरती। म्हणजे गणेश जयंतीचा दिवस जवळ आहे, 13 तारखेला हे सध्याच्या घडीला आपण पूर्ण आपलं कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आणि तिथले असलेले हा समालोचन कक्ष सुसज्ज असा। प्रशांतजी, आपण पाहू शकता धर्मशालामध्ये जसं आपण पॅव्हेलियन बघतो तशाच प्रकारचं पॅव्हेलियन या ठिकाणी हा समालोचन कक्ष स्वर्गीय नितीन गणपत पाटील अर्थात समालोचन कक्ष किंवा पॅव्हेलियन आपण पाहतोय। आणि या समालोचन कक्षामध्ये धीरज आहेत, जयेश आहेत, चंबू या नावाने प्रसिद्ध तुकाराम मागेला एक विश्लेषक झहीरभाई आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने नीट अँड क्लीन हे सगळे म्हणजे क्रिकेटमध्ये जेव्हा आपण लाईव्ह प्रक्षेपण बघतो तेव्हा प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात, टाळ्यांचा गजर ऐकायला येतोय। या ठिकाणी आपण बघितलं तर एक छान असा स्टुडिओ बनवला आहे, स्टेट ड्राईव्हचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। तर मैदानावरती एक चांगली हिरवळ आपल्याला पाहायला मिळते। मैदानावरती बॅटिंग पॉवरचा इशारा झाला आहे, बॅटिंग पॉवर देखील या ठिकाणी पाहू शकता मैदानावरती इशारा करतोय, आकाश पंचांच्या भूमिकेमध्ये आहे। तर या सर्व गोष्टी धनंजय आणि प्रवीण किंवा नारंगी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर हे विहंगम दृश्य पहा। पूर्णपणे आपण बघतोय आणि दुसऱ्या अँगलला सुद्धा आपला समालोचन कक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रत्येक वेळेला काहीसं नवीन करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे समालोचन कक्ष सध्याच्या घडीला प्रशांत नाथवडे आमच्या जोडीने आहेत। मॅच चालू जिथे रौप्य महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम इथे लढला जातोय आणि हे दृश्य सध्याच्या घडीला आमच्या कमेंट्री बॉक्सचं आहे। डीबीएन लाइव की टीम बहुत ही बेहतरीन काम कर रही है। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडल द्वारा हमेशा कुछ ना कुछ नया करने की कोशिश। महेश पांगेला और उनकी पूरी टीम स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है। अभिजीत 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। शुरुआत ऋषिकेश ने बहुत ही बेहतरीन करके दी है अपनी टीम के लिए। पहले ओवर में केवल 7 रन और 2 झटके 2 विकेट। इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे लेकिन खड़े खड़े खेलने की कोशिश, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई और फाइटिंग पर खिलाड़ी गेंद को फील करते हुए 1 रन देने का मौका। सिंगल के साथ स्कोर 8 रन 2 विकेट के नुकसान पर। इस वक्त मोरगांव की टीम की बात करें तो बैटिंग तो बहुत बढ़िया है लेकिन सामने अच्छी क्वालिटी गेंदबाज भी है, आपको यह भी नहीं बोलना है।
अपूर्ण बळ्या म्हणजे जसं तुम्ही उल्लेखही केला होता महबूलचा, पण त्याच्या अगोदर ऋषिकेश आणि देवानं कमाल केले. खास करून ऋषिकेशनं जी त्याला संधी मिळाली होती पहिलं षटक हाताळण्याची, तिथून ते 2 महत्त्वाचे विजयचा विकेट महत्त्वाचा होता तो प्राप्त केला आहे. आणि देवाला सध्याच्या घडीला त्याचा थोडासा फायदा झाला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बरं पंच वळतात आणि वाईट बॉलचा इशारा तिथून झाला आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ रौप्य महोत्सव जसं 25 वर्ष खेळायचा ना एकजोडीचं आहे, कारण प्रत्येकाला संधी नारंगीनं नेहमीच दिलेली आहेत. आता DBNवरती चर्चा, तसं प्रेक्षकांवरती चर्चा नक्कीच केली जाईल की आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये प्रेक्षकांचा रोल काय राहिलेला आहे. या प्रेक्षकांचा रोल मिस टाईम स्ट्रोक झालं आहे, समोरच्या दिशेने ती चेंडू गेला आहे. एक तर नक्कीच मानलं जाईल प्रशांतजी, काही का कित्येक वर्षाचे साथीदार आपणही आहेत. हा प्रेक्षक वर्ग म्हणजे तुम्ही तर महाराष्ट्रभर प्रमाण करता, पण हे चौबाजून मोकळं असं मैदान, मध्ये कुठलं बॅरिकेडिंग नाही आहे, कुठलाही प्रतिबंध नाही आहे, पण प्रेक्षक ज्या पद्धतीने गेल्या 24 वर्ष पाहिले आहेत, हॅट्स ऑफ. पूर्ण प्रेक्षकांना सुद्धा एक मानाचा मुद्रा असेल. अगदी बरोबर. इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट बैकपुट जाके आंसर पर कहना तो चाह रहे थे लेकिन गेंद बल्ले के मैच कोई संपर्क नाही. पण काय गेंदबाद देवा द्वारा. खरं तर इथे आपण बघितलं तर कुठल्या प्रकारचं सुरक्षा कवच नाही आहे. आणि अशा वेळेला गेले 24 वर्ष नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि राखलेली शिस्त, प्रेक्षक म्हणून राखलेली शिस्त, ठेवलेले अंतर, एका बाजूला एन्जॉय करत असताना दाखवलेला उत्साह, या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. हवा में गेंद मिस्टर स्ट्रोक है, मैदान का खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद के नीचे खिलाड़ी, अरे कैच तो नहीं होगा, जीवनदान बल्लेबाज को मिलेगा. रन तो आपको चाहिए, रन बनाएंगे तो एक बार फिर आप 86 तरफ जा सकते हैं. लेकिन पहले ओवर में ऋषिकेश और दूसरी ओवर में देवा बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. अप्रतिम गोलंदाजी आणि प्रतिस्पर्ध्याला संधी देत नाही. मोठा फटका खेळण्याची तुम्हाला ज्यावेळेला संधी देत नाही आहे, आता संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागतील. स्वतःला ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत या क्रिएट कराव्या लागतील. काहीतरी वेगळं करण्याची थोडंसं ती ओढ आहे ना तुम्हाला आणावी लागणार. अभिजित स्ट्रायकर एंडला इथून समोरच्या दिशेने चेंडू खेळला आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, तिथून फील्ड केलं गेलं एक धाव. ज्यावेळेला तुम्हाला संधी देत नाही ना, मग तुम्ही काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता आहे. आता हा मॅच जिथून 86 धावांचा पाठलाग करायचा आहे, हा जर अजून एक षटक असं गेलं तर मात्र हा सामना मोरेगावच्या पकडीतनं निसटू लागेल. अपने बॉडी पार्ट पर गेंदबाज तैयार है. देवा पुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, बॉडी लाइन की तरफ गेंद जा रही है, हवा है, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. ब्यूटीफुल शॉट. गोष्टीचे उल्लेख आम्ही करत होता. लोअर फुलटॉस चेंडू होता, बॉटम हँडचा वापर केला गेला आणि तिथून सीमारेषा पार षटका. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत 19. 86 धावांचा पाठलाग करायचा अजूनही. हा प्रेक्षक वर्ग आहे प्रशांतजी, आपण जी चर्चा करतोय हा जो प्रेक्षक वर्ग आहे, गेल्या 24 वर्ष ज्या प्रेक्षकांनी आपल्याला साथ दिलेली आहेत, सहकार्य केलेलं आहे. आणि तुम्ही एक चांगला उल्लेख केला शिस्तीचा, शिस्तबद्ध आहे. म्हणून मी नेहमी माझ्या सोशल मीडियाच्या वरती करतोय, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळावरती मैदानावरती येणारा जो प्रेक्षकावर हा हौशी आहे, हा शिस्तप्रिय आहे, पण हा संयमी देखील आहे. संयम देखील यांचा पाहिला आहे. इतकी साथ या प्रेक्षकांची गेले कित्येक वर्ष आपल्याला लाभले. अगदी बरोबर. आता हे प्रेक्षक आहेत जे जाणकार आहेत, जे सुज्ञ आहेत, जे दर्दी आहेत, म्हणून गर्दी केले. एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखे म्हणजे त्यांनी एन्जॉय देखील केले, परंतु त्यांना लक्ष्मण रेखा माहिती आहे की कुठपर्यंत एन्जॉय करायचे आणि कुठपर्यंत थांबायचे. अगदी शिस्तप्रिय असलेले हे प्रेक्षक आमच्या बिरारचे, आमच्या पालघरचे. 19 2 विकेट के नुकसान पर अभिजीत 7 पर खेल रहे, 7 पर ऋषिकेश बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. पहले ओवर में केवल 7 रन देते लेकिन सफल गेंदबाज है. 2 विकेट चटकाए थे, तो दबाव इस वक्त मोरगांव के ऊपर बढ़ता हुआ. पहले 2 ओवर में देवा और ऋषिकेश की बेहतरीन गेंदबाजी, लाइन और लेन पर निर्भर है, सटीक लाइन के साथ गेंदबाजी की है. छोटे गेंद फाइल एक पर खिलाड़ी तैनात है और नो बॉल का आवाज बिल्कुल इस वक्त आ रहा है. तो अब यहाँ मौका मिलेगा क्योंकि एनसीसी चषक 2024 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री दे घुमा के खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज को. तोही मिळणार आहे. कदाचित आतापर्यंत जो मोमेंटम चालला होता ना, तो मोमेंटम ब्रेक झाला. आणि नो का झालाय, कारण 3 क्षेत्ररक्षक फक्त सर्कलमध्ये होते.
त्याच्यामुळे तिथून प्रेक्षकांवरती कॅमेरा गेला होता, कदाचित आतमधले खेळाडू पण गुंगले होते त्यावेळेला. त्यांच्या लक्षात आलं नाही की तिथून एक क्षेत्ररक्षक कमी आहे. आता तुम्ही जसं उल्लेख केला दे घुमा की तुम्हाला खेळावं लागणार आहे आणि त्याची गरजही आहे. तिथून तशा पद्धतीने तुम्हाला बॅटिंग इथून करावी लागणार आहे. इथून करंट रन रेट जो 10.50 आहे, पण रिक्वायर्ड रन रेट 16.25 आहे, 16.25. याचा अर्थ ते 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता प्रत्येक षटकामागे आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केल्या चेंडूला, गॅपमध्ये चेंडू चालला, लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचले, 1 धावे चेंडूवरती पूर्ण. फ्री हिट होता, पण फ्री हिटला एक धोका पण असतो ना, कारण फ्री हिटला फक्त एकाच पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो, तो आहे धावबाद. म्हणून ती थोडीशी तोही धोका होता. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, 2.1 षटकांचा खेळ. धावा 22, लॉस ऑफ 2 विकेट्स. लक्ष्य बहुत बड़ा है, अगर टारगेट बहुत बड़ा है तो किसी 2 गेंदबाजों को आपको टारगेट करने की जरूरत है. 22 रन 2 विकेट के नुकसान पर. बढ़िया गेंद टप्पा करने के बाद अंदर की तरफ आई, 34 स्टंप की तरफ थी गेंद थी, ऑफ स्टंप की तरफ आई. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी ऋषिकेश द्वारा. देखिए महबूल के ऊपर सबके निगाहें हैं, लेकिन ऋषिकेश ने प्रभावित किया. मैंने ये भी कहा था क्या एक कोई नया हीरो उभर कर आएगा, ऋषिकेश इनके ऊपर कैमरा बिल्कुल रहने वाला है. बरोबर आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ऋषिकेशला पुढे नंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामागे आणण्यामागे कारणही तोच होतं, कारण पहिलं षटक ज्याने 2 विकेटचं हाताळलंय, मग हा फ्रंटलाईन बॉलर आहे, फ्रंटलाईन गोलंदाज आहे, त्याकरता त्याला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. गोलंदाज रेडी होतोय. उलकायचा होता चेंडूला, मिस टाइम झालाय, यष्टेक्षकाला बीट करून चेंडू बांधणी मागे ऑक्स्ट्रा एरियामध्ये जातोय. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार, वेळेवरती आलेला हा चौकार. चेंडू होता, पुलचा फटका खेळा, थोडंसं ग्लोव्स बेसा हाताच्या थोडंसं लागून साठून जातोय चेंडू पाठीमागे. तुम्ही एक उल्लेख केला होता बघा या चौकारानंतर, आपण त्या दिशेने येतोय. तुम्ही म्हटलं की लक्ष बडा आहे. आता लक्ष ज्यावेळेला मोठा आहे ना, मग लक्षपूर्वक खेळणंही गरजेचं आहे, लक्षपूर्वक खेळणं. आणि ते खेळत असताना इथून कोणातरी एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागणार आहे. टार्गेट मोठं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हमला करावाच लागणार आहे. बिल्कुल सही. और फिलहाल स्कोर 27, 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है, रिक्वायर्ड 16.86 का है. कि वो बारिश की पहली बूंद गिरी है, जिस तरह से वो चौकाया था, इससे पहले एक बहुत इंपॉर्टेंट वो छक्काया था. अब जाकर क्या रनों की बरसात मैदान के अंदर होगी. अभिजीत 9 पर खेल रहे, महेश 12 पर खेल रहे. स्कोर 27, 2 विकेट के नुकसान पर. ऋषिकेश, ये भी गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते हुए, यहां खतरा हो सकता है. अंडर आर्म थ्रो किया गया. ओवर आर्म क्रिकेट में अंडर आर्म थ्रो, लेकिन बात नहीं बनी है. मौका था, 3 स्टंप आपको दिखाई दे रहे थे, शिकार भी आपके सामने था, लेकिन फिलहाल आप शिकार नहीं कर पाए. मौका था विकेट कीपर के लिए. पूर्णपणे संधी होती त्याला, आणि म्हणून चेहऱ्यावर थोडी स्माईल आहे. स्माईल अशासाठी आहे की आपण काय मिस केलंय. यष्टेक्षकाच्या चेहऱ्यावरती थोडीशी हलकीसी मुस्कान वा विकेट कीपर के चेहरे पे दिखाई देती हुई. ही संधी होती बात करण्याची महेशला, आणि तेच आपण बघतो पुन्हा एकदा चेहऱ्यावरती थोडंसं हास्य आहे. आखूट टप्प्याची गोलंदाजी तिथून हाताळली जाते. महेश जे 12 वरती खेळतात, अभिजितचे 9 वरती करतात. पाठलाग आहे 86 धावांचा. क्रॉस बॅटर फटका टॉप एक लागला, थोडासा बॅटच्या कडे लागून चेंडू बराच वर गेला. 3 शतक्षक प्रयत्न करतायत. चेंडू थोडंसं नो मॅच लँडमध्ये पडतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला आहे तो 29 वरती जाऊन पोहोचला आहे. शेवटचा चेंडूचा खेळ वाटलं होतं तो चौकार आला, वेग थोडासा येईल, पण पुन्हा एकदा कमबॅक केले ते ऋषिकेशनं. अच्छा स्पेल रहा है 2 ओवर का इनका. सुंदर गेंदबाजी की है. एक बार फिर अब लेफ्ट हैंडर गेंदबाज है, तो एक बार इस मुकाबले ओवर द विकेट, राउंड द विकेट, एंगल बना के गेंदबाजी की है और बल्लेबाज को परेशान किया. पहले पारी की बात करें, 2 ओवर में जो रन बने ना, तो देखिए पहले ओवर में रन किस तरह से बने हैं. जो पहले ओवर में 15 रन थे, डबल चौका सिंगल छक्का सिंगल सिंगल, ये देखिए 2 बड़े स्ट्रोक थे. दूसरी ओवर में वही कहानी थी. बढ़िया गेंदबाजी, क्रॉस करने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क है, आखिरी गेंद पर बिंदी. अच्छा स्पेल है ऋषिकेश का. 2 ओवर 17 2 विकेट और 3 ओवर के बाद 29, 2 विकेट के नुकसान पर मोरगांव.
बात करें तो जब पहली पारी चल रही थी तब विकास का बल्ला बोल रहा था। देखिए दूसरे मैच में अभिजीत गेंदबाजी करने के लिए आए थे और उसी ओवर में 2 सिक्सर आए थे। तो अब कंपैरिजन देखिए, आफ्टर 3 ओवर संतोष भवन 46 पर 2, आफ्टर 3 ओवर नेमा बॉयज मोरगांव 29 पर 2। विकेट में कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन रन सबसे बड़ी बात है, रनों के बुक को बढ़ाने की जरूरत थी। तो डिस्टन्स आहे तो 18 धावा 17 धावांचा तो जास्त आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 46 धावा संतोष भुवनच्या संघाने केल्या आणि पुढच्या 3 षटकामध्ये त्यांनी जवळपास 39 धावा केल्या। पण आता 3 षटकामध्ये किती पाहिजे? ज्यावेळेला तुम्हाला 86 धावांचा पाठलाग करायचा आहे या टीमला, तेव्हा आता 3 षटकामध्ये 57 धावा अजून करायच्या आहेत। याचा अर्थ त्या संघाने 39 केल्या, आता तुम्हाला 57 धावा करायचे असं नाही आहे, होणार नाही आहे, कारण याच मैदानावरती 4 षटकामध्ये 62 धावांचा पाठलाग होताना आपण पाहिला आहे। असं नाही की होणार नाही। आणि दुपारचं सत्र आहे, 1 ओव्हर जे 20 ते 22 धावांचं येणं आवश्यक आहे, ते जर षटक आलं 20 ते 22 धावांचं, तर मॅचमध्ये पुन्हा एकदा परतेल तो नॅमा बॉयज मोरेगावचा संघ। इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए, एक बड़ा ओवर चाहिए मोमेंटम बनाने के लिए। नफीस अपने बॉलिंग मार्फत तैयार, अभिजीत के ऊपर रहेगा पूरा दारोमदार। 8 गेंदों में 9 रन और महेश ने 7 गेंदों में 14 रन बनाए हैं। स्ट्राइक रेट को बेहतर करने की जरूरत है और अब क्या वो गेयर चेंज करेंगे? अभी गाड़ी तो मुझे लग रहा है कि दूसरे गेयर पर है। हुक किया बहुत खूबसूरती के साथ, गियर चेंज करने का समय आ गया है और अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है। मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। सभी आए हैं। पहिल्या चेंडू नफीसचा आखोटप्याचा चेंडू होता आणि तिथून हा टॉपेज लागला होता। तुम्ही उल्लेख केला गेअर चेंज करणं आवश्यक आहे, पण काय झालं होतं पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहिलं ना प्रशांतजी, मोरेगावचा संघ आहे आणि मोरेगाव गाव म्हटलं आणि नालासोपारा स्टेशन म्हटलं तर भरपूर ट्रॅफिक असते, भरपूर ते रिक्षावाल्यांची ट्रॅफिक, 4 व्हीलरची ट्रॅफिक, त्याच्यामुळे त्या ट्रॅफिकमध्ये थोडासा अडकलेला होता। आता त्याच्या बाहेर आलाय, कारण मोरेगाव ते नालासोपारा स्टेशन भरपूर ट्रॅफिक असते आणि तिथून त्या ट्रॅफिकमधनं बाहेर येण्याचा प्रयत्न मोरेगावचा संघ करतोय। या पहिल्या चौकारानं त्या ट्रॅफिकमधून बाहेर येण्याचे संकेत त्याने दिले। ट्रॅफिकमधून बाहेर आलाय, ऑन ट्रॅक आलाय आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडूला धरलाय सीमारेषे पार, सिक्सर, षटकार। छोटी गेंद थी, बैक पर बच समय फटका केला तुला पुन्हा एकदा आपण तुमच्या दिशेने येणार होता प्रशांतजी। थोडंसं टेक्निकल एरियर आहे, पण आता ट्रॅफिकमधून गाडी बाहेर निघाली, ट्रॅफिकमधून थोडीशी गाडी बाहेर निघाली मोरेगावची आणि आता फ्लायओव्हरनं गेले का इथून ज्या चक्रेश्वर मंदिरावरनं नारंगीच्या दिशेला आले। बघूया फ्लायओव्हरवरनं तिथे ईस्टला गेली आहे की इथून चक्रेश्वर मंदिराकडनं पुन्हा एकदा या ज्या बोलिंज रोडवरनं आले। पण सुरुवात झाली मॅचची, आगाज हुआ है। अभिजीतनं टीमला अभिजीत राहायचं आहे, अविजित राहायचं आहे, त्याचे संकेत मागच्या 2 फटक्याने दिले। प्रमुख गेंदबाज के तौर पर नफीस गेंदबाजी कर रहे, सामना करेंगे अभिजीत। इस बार अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद को खेल दिया। लॉकअप क्षेत्र में 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। रन संख्या 39 रन, 2 विकेट गए पर नुकसान पर। इस ओवर की बात करें तो 3 गेंदों में अभी तक 11 रन आए। बहुत अच्छी बल्लेबाजी अभिजीत द्वारा। जिंदगी एक मौका देती है, सरल शब्दों में से आज कहते हैं, आज करना होगा, अभी करना होगा। अभिजीत 40 रन, 2 विकेट के नुकसान पर। 3 षटकांचा झाला धावा, धावा 40, तिथून 15 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय। आपने सही कहा, मौका मिला है, आपकी भाषा में कहते हुए मिला मौका, जडा चक्का, चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर, षटकार। वन टू का 4 तो सुना था, लेकिन 1 2 का 4 नहीं, 1 2 4 6 षटकार। धावा झाला धावा 46, 46। जिंदगी में मजा तभी आता है जब जिंदगी में इश्क हो।
जिंदगी जीने का मजा तभी आता है जब जिंदगी में इश्क हो। क्रिकेट खेलने का मजा तभी आता है जब हारने का रिस्क हो। मैदान के अंदर जीत और हार के बीच लड़ाई चल रही है। ये बढ़िया गेंद आउटसाइड पर घूमकर खेलना चाह रहे थे, टिप पकाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है और फिलहाल बल्लेबाज में थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए हैं, लेकिन मैच में मजा आ रहा है। 46 2 विकेट के नुकसान पर लक्ष्य बहुत बड़ा है, लेकिन बैटर भी बड़ा चल रहा है मैदान के अंदर। 13 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं हे षटक 20-22 धावांचं. या षटकामध्ये 17 धावा आल्यात. आता परत धावफलकावरती स्ट्रायकरला फलंदाज सज्ज आहे. बॅट स्विंग जोरात होती. बॅट स्विंग पहा. शेवटचे 2 चेंडू नफीसने सुंदर हाताळल्यात. शेवटच्या 2 चेंडूवरती डॉट. शेवटच्या 2 चेंडूवरती धावा नाहीयेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा धावफलकावरती 46. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावांची आवश्यकता आहे. परवाच्या दिवसातला मॅच 12:40चा मॅच चंदनसार वर्सेस रायपाडाचा मॅच या मैदानानं पाहिला. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. NCC चषक जिंकण्याची झाली तयारी. बस झाली दुनियादारी. पिक्चर सुरू आहे लय भारी आणि या मॅच मध्ये कोण पडणार कोणावर भारी. कंपॅरिझन पहा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये संतोष बुबन, तर बोरगाव संघानं उत्तर दिले 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्या मुकाबला चल रहा है. पिछले ओवर में कमबैक करने का मौका मिला. ये दर्शक दीर्घा में तमाम दर्शक देखे ये टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं. दारगी ग्रामस्थ क्रीडा मंडल प्रेजेंट चषक 2024 की अद्भुत कहानी. गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. देवा पांडे का यह ओवर बहुत महत्वपूर्ण. 1 ओवर के लिए इनके लिए विश्राम दिया गया था. अब फिलहाल मोर्चे पर बल्लेबाज की बात करें तो अभिजीत 20 पर केंद्र 11 गेंदों का सामना किया. महेश 20 पर केंद्र 10 गेंदों का सामना किया. करंट रेट 11.50 का है. रिक्वायर्ड रेट 20 की तरफ चला गया. इस ओवर में कम से कम 20-22 रन आपको बनाने पड़ेंगे. एक बड़ा ओवर चाहिए बल्लेबाजों के लिए और नबी तुरी गेंदबाजी करने के लिए देवा तैयार. सेटमेंट पॉइंट का बाद एक लॉन्ग अप पर खिलाड़ी, ऑफसाइड पर 4 खिलाड़ी. बल्लेबाज अभिजीत के लिए टॉस गेंद पनिश किया. हवा है, कैसी भी हवा चले और अभिजीत क्या है सबको पता चले. मौका है और दस्तूर भी. गेंद बॉडी के बाद 6 रन. पुण्यातला चेंडू होता आणि गोलंदाजीला तिथून देवा आलाय. प्रशांतजी समोरच्या दिशेनं आपण बघितलं तर गोलंदाज जो आहे देवा आहे, पण समोर फलंदाज आहे ना अभि, त्याच्याजवळ मोठे फटके खेळण्याचा ठेवा आहे. क्या बात. देवा आहे तिथे मोठे फटके खेळण्याचा ठेवा आहे, त्यामुळे तोही नाही सोडणार आहे मॅचला. इथून मॅचला मजा आलाय. एक मॅच या मैदानाने बघितलाय. याच बरोबर मैदानावरती 3 तारखेला झालेला तो मॅच 12:40चा झालेला पाठलाग या मैदानात पहिल्या चेंडूवरती देवाच्या षटकार टोकून दाखवून दिले अभिजित. बिलकुल लढाई केली, तयार आहे, तयार होता अमित. या षटकातीला पुढचा चेंडू. आता दबाव दबाव दबाव, बिलकुल दबाव जाणवतोय. व्हाईट बॉलचा इशारा. जो देवा अगोदरच्या षटकामध्ये अनप्लेबल वाटत होता त्या देवावरती आता दबाव आलाय. एक विकेट से कहानी बदलती, एक बार फिर छक्के के बाद में कहानी बदलती. वही मैदान के अंदर हुआ. काफी ऑफ टाइम के बाद व्हाइट बॉल का इशारा. 53 2 विकेट के नुकसान पर दिवा अपने बोरिंग पर तैयार. सामना करेंगे अभिजीत. ये गेंद पैरों की तरफ थी और विकेट कीपर गेंद को गैदर न कर पाए. अंपायर का क्या इशारा होगा, अंपायर का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी. फिलहाल बल्ले को लगी गेंद, बल्ले को लगी है. ये पैर पर गेंद थी, मौका था, थोड़ा कमजोर गेंद थी, दिशायत गेंद थी, लेकिन ज्यादा फायदा बल्लेबाज नहीं उठा पाए. संधी होती मोठा फटका खेळण्याची तिथून ती खास करून अभिजितला. आता महेश आणि डगआउटमध्ये वातावरण बघितलं थोडंसं प्रसन्न आहे. दोन्ही डगआउटमध्ये टाळ्यांचा आवाज तिथे आहे. मोरेगावच्या डगआउटमध्ये म्हणजे चेहऱ्यावरती टेन्शनवाला आहेत, म्हणजे कपाळावरती थोडेसे आठे आहेत. टेन्शन तर नक्कीच तिथे दिसून येते. दुसऱ्या बाजूला संतोष भुवनच्या डगआउटमध्ये काय परिस्थिती आहे.
समोरच्या दिशेने केला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. टिपलाय झेल 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 झेल. संपलाय बॅट्समनचा खेळ. महेशला परतावं लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. गॉन. दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं एससी चषक 2024 की अद्भुत कहानी। 20 रन बनाए महेश ने। एक्शन रिप्ले देखे। देवा की राउंड विकेट गेंदबाजी एंगल क्लियर किया था। सीधे बल्ले से खेलना चाहते थे लेकिन बल्ला मिड विकेट क्षेत्र की तरफ चला गया। गेंद चली गई लॉन्ग ऑफ क्षेत्र में, हवा में है और देखिए कैमरा बहुत अच्छा और अच्छा कैच लॉन्ग ऑफ पर लपा गया। इंपॉर्टेंट मुकाबला, विकेट गिरता हुआ, कहानी में दोबारा ट्विस्ट। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग हुआ है। रंग में भंग आले पण प्रेक्षकांचं मनोरंजन पण झालंय. या मॅचनं प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा झाले. असा मॅच पाहिजेच होता ना या रौप्यमय वर्षामध्ये, कारण कित्येक सामन्याची आठवण नक्कीच केली जाईल. कारण एक स्पर्धा नक्कीच आपल्याला आठवते, म्हणजे ज्या वर्षी प्रशांतजी आपण सुद्धा होता 2016ची स्पर्धा याच मैदानावरती, त्या सामन्याची आठवण नक्कीच ताजी होईल. या 9-32चा जो खेळ आहे ना, 9-32चा खेळ, त्याच्याने ती आठवण नक्कीच ताजी होईल. नवीन फलंदाज प्रवीण आल्यात. आता प्रवीण आहे, त्याच्या नावावरती विन आहे. प्रवीण आहे म्हणजे प्रावीण्य तुम्हाला मिळवायचं आहे, पण समोर गोलंदाज देखील आहे. गोलंदाज देखील आहे. आता एक विकेट त्यानेही प्राप्त केला आहे. 9-32चा मॅच. अकोटा मॅच आहे. चेंडू फ्लॅट बॅटर फटका. चेंडू समोरच्या दिशेने जातो. लॉंगॉनच्या रिझर्व्हमधला क्षेत्ररक्षक आहेत. 2016चा तो मॅच. अजित वाडेकर साहेबांचं ते स्वागत तिथून आपण पाहिलं होतं. नारंगी वर्सेस खोचिवडेचा मॅच. रमेशने खेळलेली ती 53 धावांची खेळी आणि कोचिवडा संघ अडचणीमध्ये होता आणि त्यावेळेला प्रथमेशने येऊन केलेली ती खेळी 2016ची अजून आपल्याला आठवते. इंटरेस्टिंग पॉइंट है, बहुत इंटरेस्टिंग पॉइंट। एक बार फिर उसकी तरफ जाएंगे लेकिन पहले मैच की तरफ रुख करेंगे। 8 गेंदों 31 रनों की जरूरत है। मैदान के अंदर अभिजीत, अभी 2 गेंदें इस ओवर की शेष। बैट पॉइंट क्या बात, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। एक खिलाड़ी फाइनल क्षेत्र पर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्लेबाज थोड़ा सा फंस गए। गेंद के नीचे खिलाड़ी देवा लिया कैच। इस ओवर में दूसरी बार स्ट्राइक किया। स्कोर 55 रन 4 विकेट के नुकसान पर। अभिजित परदा 2 षटकार 1 चौकार 14 धावाने 14 चेंडूवरती 27 धावांची खेळी करून तिथून अभिजित परतलाय. त्या स्पर्धेची आठवण काढण्याचं कारण काय, कारण अजित वाडेकर साहेब त्यावेळेला आपल्याकडे उपस्थित होत होते. रमेशची 17 चेंडूमध्ये 53 धावांची खेळी आणि त्याला प्रत्युत्तर देताना तिथे प्रथमेशने साकारलेली 9 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी. पाठलाग झाला होता. तो सेमीफायनलचा मॅच होता, नारंगी वर्सेस कोचिवडे. आणि अक्षरशः नारंगीच्या म्हणजे ते सेमीफायनलच्या मॅचमध्ये NCC नारंगीच्या हातातनं मॅच तो प्रथमेशनं अक्षरशः खेचून आणला होता. ती स्पर्धा 2016ची होती. आज 8 वर्षाचा कालखंड थोडासा पाठी गेला आहे आणि त्या सामन्याची आठवण पुन्हा एकदा येते. पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. 7 चेंडू 31 धावा आणि ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला होता तो नारायण तिथून स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. क्या थोड़ा सा लेट आया वो देखा जाएगा, क्योंकि 7 गेंद 31 और एक तरफ अभिजीत बलौतची पानी खेल रहे थे, वो डकआउट की तरफ चले गए हैं। अब सबकी निगाह की नारायण के ऊपर। 55 4 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छी जानकारी तुकार मांगे ने सर दी है। 2016 का वो यादगार समा, यादगार पल, अपने बॉलिंग बैट पर देवा तैयार। ऑन साइड पर गेंद को पुल किया, बॉडी पर खिलाड़ी तैनात है। 1 रन देने का मौका, ये सिंगल के साथ बिल्कुल आंकड़े बदल रहे। 6 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। 6 गेंदे 30। इंटरेस्टिंग मैच है। चर्चा तो हम करेंगे 2016 की, लेकिन अभी नहीं, वो वक्त है। इंपॉर्टेंट मैच मैदान के चल रहा है। 6 गेंदे 30। कई मैच जाएगा, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। मॅच 6 चेंडू 30 धावांची आणि 2016चं का आठवण केलं, कारण ती स्पर्धा सुपरहिट होती. पूर्णपणे स्पर्धा सुपरहिट होती. एकापेक्षा एक रंगतदार सामने. म्हणजे आता कोपरीचा संघ डाव्या बाजूला आहे, पण कोपरी वर्सेस नारंगी जो थरार आपण बघितला होता 2016ला, सतीश ज्यावेळेला बॅटिंगला होते, रमेश त्यावेळेला गोलंदाजीला होते, त्यावेळेचा थरार आपल्याला अजूनही आठवतोय.
तो थरार. त्याच्यानंतर त्या 2000च्या स्पर्धेमध्ये उपांत्य पूर्व फेरी क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये नितीन कोळी चिन्याने ठोकले ते 6 षटकार योगेशच्या बॉलिंगवरती. अजून बऱ्याच आठवणी आहेत. 2016चा तो क्षण आहे, तो जवळपास डोळ्यासमोर येतोय. 8 वर्षे जरी मागे गेली तरी तो क्षण आपल्या डोळ्याने, त्या क्षणाचे साथीदार नक्कीच प्रशांतजी आपण या. अच्युत पाडेकर यांनी सांगितले ती गोष्ट सुनील गावस्कर सरांना कशा पद्धतीनं त्या दौऱ्यावरती लपवलं गेलं होतं आणि काय घटना होती ते देखील आपण या 2-3 दिवसामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. गेंदबाजी में परिवर्तन, इस बार उड़ा आसमान की तरफ, नारायण नारायण नारायण, गेंदबाजी लेने के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट. बाजी आहे, झंकार भी बजी आहे. तार वाजले, झंकारही वाजले. नारायण पहिल्या चेंडूवरती काय फटका खेला. आपने कहा कि नारायण लेट आया है, हाँ उन्होंने कहा लेट आया हूँ लेकिन लेटेस्ट आया हूँ, लेटेस्ट आया हूँ. लेट आलोय पण थेट आलोय हे सांगण्याचा प्रयत्न नारायणने केलाय. पहिल्या चेंडूला बेधडक तडक सीमारेषा दाखवली आहे. ग्रेट स्टार्ट इस ओवर के लिए. पहली गेंद पर खूबसूरत छक्का. प्रदीप का स्वागत, देखिए क्या स्वागत हुआ, स्वैग से करेंगे स्वागत. 3 ओवर पहले सबको लग रहा था ये मैच एक तरफा हो जाएगा, लेकिन हमारा दिल कह रहा था कि नारायण है एक बार फिर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, फॉर्म में खिलाड़ी. प्रदीप का स्वागत छक्के के साथ 5 गेंदे 24 रनों की जरूरत है. स्ट्राइक रेट पर नारायण 62, 4 विकेट के नुकसान पर. फ्लाइट स्टेप पॉइंट काबा लॉग अप पर खिलाड़ी तैनात. इस बार ऑन साइड पर खेलते हुए बॉडी नंबर के खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया गया. दूसरे के बारे में सोच रहे, इस वक्त दूसरे के बारे में सोच रहे हैं और विकेट के बीच अच्छी दौड़, 2 रन मुकम्मल किए गए. डगआउट में तालियां बज रही है. 4 गेंदे और जीतने के लिए अगर देखें तो चाहिए और 22 रन. क्या कमाल का मैच है. नारायण है तो सब कुछ संभव है. नारायण है तो एक बार फिर कहानी में ट्विस्ट है. नारायण है तो मॅच ऑन है. नारायण नारायण नक्की. आणि म्हणून 2016चा काय म्हणजे ज्यावेळेला सध्या अगोदरच आपण विजय जाधव यांचा आवाज ऐकला होता. पागदरे बॉईजचा संघ तिथून तो विजेता संघ ठरला होता त्या मॅचमध्ये. त्यांची आठवण आहे 4-22चा मॅच. 4-22चा मॅच आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चालला जोपर्यंत शॉर्ट पॉइंट लेगचा शतक तिथे पोहोचतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जाते. व्हाईट बॉल आहे. हो 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 व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. 4-20चा मॅच आहे. अजित वाडेकर साहेबांचं ते आगमन आणि प्रथमेशचा तो खेळ आणि नारायण पुन्हा एकदा रंगात आलाय. लेकिन क्या गलती से मिस्टेक हुई है. जिस तरह से नारायण बल्लेबाजी कर रहे हैं, व्हाइट बॉल का इशारा हो रहा है और आपने प्रवीण को मौका दिया है. क्या आप स्ट्राइकर इनकी तरफ रह सकते थे. अब देखिए प्रवीण ने खुद के ऊपर विश्वास जताया, खुद एक बार फिर स्ट्राइकर इन पर है. आपको बड़ा स्ट्रोक करना है, कोई विकल्प आपके पास नहीं है. 4 गेंदे 20 रनों की जरूरत. ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. प्रदीप तैयार गेंदबाजी करने के लिए. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. बॉडी पर खिलाड़ी तैनात है. गेंद गैप पे शानदार स्ट्रोक है. रन आपको बनाने हैं. यहाँ मतलब जैसे हालात थे, ज्याप्रमाणे परिस्थिती होती ना, परिस्थितीनुसार तुम्हाला तो प्यादा हलवायचा होता. तो प्यादा तुम्ही नाही वेळेवरती हलवला, तेही कारण असावं. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एके सुद्धा वाया जातात. त्याचा प्रत्यय या मैदानावरती आला. सामना चांगला रंगला. अभिजितनं चांगली टक्कर दिली, नारायणनं चांगली झुंज दिली, परंतु एक निर्णय तुमचा चुकीचा झाला. नारायणला थोडं उशिरा पाठवलं आणि ती गोष्ट इथे आपण बघू शकता प्रतिस्पर्धाच्या पथ्यावरती पडले. संतोष बबन संघ या ठिकाणी बाजी मारतोय, तर मोरेगावचा प्रवास समाप्त होतोय. सामना अत्यंत महत्वाचा होता. अटीतटीचा सामना आपण पाहिलाय. अगदी लगेच आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला. तोपर्यंत डीजे मास्टर एक सुंदर गाणं घेऊन श्री या. बघा संतोष भुवनच्या टीमनं केल्या 85 धावा, ज्याच्यामध्ये विकासचं 30 धावांचं योगदान आहे आणि त्यानंतर देवाचं 15 धावांचं योगदान